हॅलो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी भावांनो, सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. वाढीव नुकसान भरपाई तुम्हाला भेटणार आहेत. लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे. पण मला सरकारला या ठिकाणी विचारायचं आहे, दिवाळी होऊन गेल्यानंतर तुम्ही या शेतकरी भावंडांच्या किंवा शेतकरी बंधूंच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आहात का? ज्या पोशिराखांमुळे आपण जिवंत आहोत, ज्या पोशिराखांमुळे तुम्हाला जेवायला मिळतं, अशाच पोशिराखांवर तुम्ही अन्याय करत आहात का? हा प्रश्न मला इथे सरकारला म्हणायचा आहे. कारण सरकार वेगवेगळे जीआर काढून वेगवेगळ्या जीआरच्या माध्यमातून सांगत आहे की आम्ही शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, पण अजूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, काल एक जीआर आलेला 20 ऑक्टोबर 2025 हा जीआर आहे महसूल आणि वन विभागाअंतर्गत. आणि हा जो जीआर असेल माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत करण्याबाबत हा जो जीआर असणार आहे, हा वाढीव जीआर असणार आहे. वाढीव पहिले जो जीआर आला होता हा 2 हेक्टर साठी देण्यात आलेला होता, पण आता 1 हेक्टर पुन्हा वाढवण्यात आलाय, म्हणजे 3 हेक्टर पर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई देण्याचं राज्य सरकारने घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने सुद्धा काल एक महत्वाची घोषणा केली होती अमित शहा यांनी. त्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला 1566 कोटी रुपये एक्स्ट्रा रक्कम दिली जाणार आहे. पण ही रक्कम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे हेच मी सरकारला विचारतो. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शेतकरी बांधव जे जागे आहेत, हे जे झोपेचं नाटक करतात सरकार, ते झोपेचं नाटक करणाऱ्या सरकारला उठवायचं आहे आणि त्यांना बजावून सांगायचं आहे की आम्हाला लवकरात लवकर लाभ द्या. दिवाळी आजची आहे, आज दिवाळीचा मुख्य दिवस आहे आणि महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी वर्ग, तुम्ही म्हणतो सगळा शेतकरी वर्ग, आज त्यांच्या घरामध्ये किराणा नाही आहे, आज त्यांच्या घरामध्ये दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न निर्माण झालाय. तर सरकार झोपलेलं आहे का? ज्या पोशिराखांना सरकार खुश ठेवू शकत नाही, तर सरकार सुद्धा नवीन निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खुश राहणार नाही, हे सुद्धा मी या ठिकाणी बजावून सरकारला सांगतोय. सरकारने काहीही करावं, पण माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे. भलेही ते 1 जीआर आणताय, 2 जीआर आणताय, 3 जीआर आणताय, जसं लाडकी बहीण योजनेसाठी एकाच जीआरच्या माध्यमातून ते पैसे जमा करू शकतात, तर शेतकरी बांधवांसाठी 5-5 जीआर का बरं, हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर बघितलं असेल, गेल्या 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींसाठी फक्त 1 जीआर येतोय आणि त्या शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला, या भारताला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं, खाणं पिणं योग्य बनवून ठेवलं, पण सरकारने अजूनही त्यांच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. तर सरकारला शेतकरी बांधवांना उठवायचं आहे. झोपेचं नाटक करताय, त्यांना झोपेतून उठवावं लागेल. बरोबर, बघा काय दिलं या जीआर मध्ये. अतिवृष्टी आणि पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती निधीतून विहिरीत दराने नमूद करण्यात येत आहे आणि तुम्हाला तो देण्यात येणार आहे. बरोबर, त्यांनी सांगितलेलं आहे, शासन निर्णय दिलेला आहे. माहे जून म्हणजे जून 2025 ते सप्टेंबर 2025 राज्यात काही जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेत पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार 648 फूट 15,41,000 रुपये तुम्हाला या निधीतून किंवा या जीआर मधून शेतकरी भावंडांना तुम्हाला देणार आहेत. पण मला सरकारला असं म्हणायचं आहे, तुम्ही हे सगळं एका जीआरच्या माध्यमातून का नाही करू शकत? एकाच जीआर मध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना का नाही देऊ शकत? जसं लाडक्या बहिणीसाठी तुम्ही एका जीआर मधून पैसे वाटप करू शकता, तर लाडकी बहीण योजना तर ही तुम्हाला निवडणूक देण्यासाठी होतं, जिंकवण्यासाठी होतं. शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. त्या शेतकरी बांधवांमुळे तुम्ही या ठिकाणी, तुम्ही म्हणा, मी म्हणा, हा पूर्ण भारत किंवा हे सगळं जग म्हणा जिवंत आहे. तर तुम्ही या शेतकरी भावंडांचा विचार करायला पाहिजे होता. 648 कोटी 15,41,000 इतकी अमाऊंट सरकारने या 5व्या जीआर मध्ये दिलेली आहे. आणि या जीआर अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक जे महाराष्ट्रातील जे सगळे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचा सहभाग आहे. बघा इथे दिलेला आहे, शासन निर्णय क्रमांक 2025-235 दिनांक 20 ऑक्टोबर 2025. त्याच्यामध्ये 2 ते 3 हेक्टर मर्यादित वाढीव 1 हेक्टर, पहिले 2 होतं, आता 1 हेक्टर, 2 ते 3 आता वाढून देणार आहे. बरोबर, छत्रपती संभाजीनगर मध्ये बघा जिल्हे कोणते आहे? बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, परभणी आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे. सप्टेंबर महिन्यासाठी आहे, सप्टेंबर. नांदेडसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर यामध्ये आहे. बघा इथे त्यांची अमाऊंट दिलेली आहे. बरोबर, इथे अमाऊंट दिलेली आहे किती येणार आहे, आणि छत्रपती संभाजीनगरला एकूण अमाऊंट इतकी देण्यात आली आहे. त्यानंतर जर बघायला गेलं, नागपूर आणि नाशिक विभाग आहे. नागपूरमध्ये बघितलं, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, गडचिरोली आहे, यांच्याकरिता 751 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. नंतर नाशिक जिल्हा आहे, नाशिकमध्ये नाशिक आहे, जळगाव आहे, याच्याबद्दल इतकी अमाऊंट देण्यात आली आहे. सोबत अहिल्यानगर सुद्धा आहे. बरोबर, इतकी अमाऊंट नाशिक विभागामध्ये देण्यात आली आहे. मग जर तुम्ही बघितलं असेल, अमरावतीसाठी अकोला आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे. इतकी अमाऊंट विदर्भासाठी म्हणजे जो अमरावती विभाग आहे यासाठी देण्यात आला आहे. बरोबर, त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, पुणे आहे, पुण्यामध्ये सोलापूर आणि सांगली यासाठी 1,337 कोटी देण्यात आले आहे.
आणि कोकण विभागामध्ये एकूण इतकी रक्कम देण्यात आलेली आहे बघा, 648,15,41,41 इतकी रक्कम हा जो 5वा जी आर आलेला आहे, या 5व्या जी आर अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, सरकारने याच्या अगोदर किती जी आर आणलेले होते? 4 जी आर आणलेले होते बघा. 17 तारखेला पहिला जी आर आला, त्याच तारखेला दुसरा जी आर आला, त्याच तारखेला तिसराही जी आर आला आणि त्याच्यानंतरच्या तारखेला काय आलं? 18 तारखेला एक चौथा जी आर आला. 19 तारखेला संडे असल्यामुळे जी आर येऊ शकला नाही, म्हणून त्यांनी 20 तारखेला जो आता तुम्हाला दाखवला तो जी आर आणलेला आहे. मग हे जी आर आणून फक्त आणि फक्त जी आर आणायचं, केंद्र सरकार तिकडे एक म्हणतं, राज्य सरकार एक म्हणतं, पण या शेतकरी भावांना कधी मदत करणार आहे? शेतकरी भावांची दिवाळी कशी जाणार आहे याचं थोडंसं रूपरेषा जर तुम्ही बघितली असेल तर भयंकर भयावह स्थिती आहे. मी जेव्हा सांगतोय, मी विदर्भाचा प्रॉपर आहे, मी पुण्यामध्ये राहतो आणि मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युपीएससी आणि एमपीएससी ला शिकवतो. तर मी काही दिवसांच्या अगोदर जेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये खूप पूरजन्य परिस्थिती होती, मराठवाड्यामध्ये होतो, भयंकर पाऊस होता, भयंकर. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी फिरलो तर तेव्हा मी सांगतोय, इतकं भयंकर स्थिती निर्माण झाली होती, पूर्ण शेत पिकं पाण्याच्या खाली होती. म्हणून सरकारने लवकरात लवकर लाडक्या शेतकरी भावांच्या अकाउंटमध्ये जोही त्यांना विमा काढलेला होता किंवा तुम्ही नुकसान भरपाई त्यांना देणार आहे, तर तुम्ही लवकरात लवकर द्यावी ही सरकारकडे मागणी आहे. त्याचबरोबर कालच जर तुम्ही बघितलं असेल, केंद्र सरकारने सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी काय दिलाय, फंड देण्यात आलेला आहे. तर त्यापैकी ऑलमोस्ट 1566 कोटी इतकी रक्कम आपल्या एकट्या महाराष्ट्राला मिळणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र मिळून दोन राज्यांना 1960 काही कोटी इतकी रक्कम दिली जाणार आहे. त्यापैकी 1566 कोटी एक इतकी रक्कम आपल्या महाराष्ट्रासाठी दिली जाणार आहे. ही रक्कम घ्या, तुमच्याकडे काही रक्कम आहे, ही सगळीच रक्कम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील जे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, वाढीव नुकसान भरपाई तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटला जमा करा. अन्यथा हे जे शेतकरी बांधव आहे, येणाऱ्या पुढल्या निवडणुकीमध्ये असेल, हे स्थानिक स्वराज्य संस्था असो, विधानसभा असो, लोकसभा असो, की कुठलीही निवडणूक असो, त्याच्यामध्ये तुम्हाला सरकारला बघणार म्हणजे बघणार आहे. म्हणून सरकारला माझी नम्र विनंती आहे, या शेतकरी भावंडांचा जो पाठीचा कणा आहे आजही ताट उभा आहे. भलेही तुम्ही त्यांना पैसे द्या की नका देऊ, त्यांचा पाठीचा कणी कधीही झुकणार नाहीये. पण तुमच्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आहे, मराठवाडा आहे, खानदेश आहे, त्याच्यानंतर कोकण आहे, या भागातील शेतकरी जीवाचे प्राण देत आहे, आत्महत्या करत आहे, तरी सुद्धा सरकार जागलेलं नाहीये. तर याचा पडीसाद सरकारला बघायला मिळणार आहे. आणि हे मी तुम्हाला सरकारला धमकी नाही देता, मी सरकारला माझ्या शेतकरी भावांकडनं मागणी करतोय, तुम्ही लवकरात लवकर शेतकरी भावांच्या गरजा पूर्ण करा. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे पाठवा. विश यू हॅपी दिवाळी शेतकरी भावांनो. या मेसेजला, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावंडांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली मागणी जी सरकारला आहे की आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, म्हणजेच शेतकरी भावांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी होईल. बरोबर. तर शेतकरी भावांनो, तुमचं काम आहे आता की तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम भावांपर्यंत पोहोचवा. आता इथे थांबतो आणि तुम्हाला जर अपडेट आली तर तुम्हाला ती लगेच देतो. चला तर मग बाय बाय, भेटूया. आणि हो, चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं.